एनआयनं मोठी कारवाई केली आहे। आयसिस पुणे स्लीपर मॉड्यूल प्रकरणातील फरार 2 दहशतवाद्यांना मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे। पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणी एनआयनं 2 आरोपींना इंडोनेशियातून अटक करून भारतात आणण्यात यश आणलं। यामध्ये तल्ला लियाकत खान आणि अब्दुल फय्याद शेख अशी या संशयित दहशतवाद्यांची नावं आहेत। पुण्यातल्या कोंढवा भागात आयसिसचे मॉड्यूल एनआयनं छापा टाकून उद्ध्वस्त केलं, मात्र हे दोघे इंडोनेशियाला पळून गेले। भारताच्या परराष्ट्र विभागानं याची माहिती इंडोनेशियाला दिल्यानंतर दोघांना डिपोर्ट करण्याचा निर्णय इंडोनेशियानं घेतला। त्यानंतर एनआयनं दोघांना मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला। अब्दुल्ला शेख आणि तल्ला खान या 2 फरार आरोपींना एनआयकडून अटक करण्यात आली। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोघांना अटक करण्यात आली। इंडोनेशियामधल्या जकार्तामध्ये अनेक महिन्यापासून दोन्ही आरोपी लपून बसले होते अशी एनआयची माहिती। 2 वर्षापासून पुण्याच्या आयएसआय मॉड्यूल प्रकरणात दोन्ही आरोपी फरार होते। दोन्ही आरोपींची माहिती देणाऱ्याला 3 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। धार्मिक स्थळांच्या जवळ क्यूआर कोड लावून देणगी जमा करणाऱ्या एका रॅकेटचा एटीएसच्या कर्मचाऱ्यानं भांडाफोड केलाय। पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय। धार्मिक संस्थेच्या नावाखाली खासगी खात्यात पैसे वळवले जात होते। आरोपीच्या खात्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून 65 लाखांहून अधिक रक्कम आली। या प्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या पैशांचा उपयोग देशविघातक कामासाठी होत होता का याचा तपास सुरू आहे। मोहम्मद एजाज अन्सारी, मोहम्मद मुस्तकीन अन्सारी असं आरोपीची नावं आहेत। आरोपी जेरे एहतमाम दारुल उलूम या संस्थेचा सदस्य आहे। संबंधित संस्था नोंदणीकृत आहे। संबंधित बँक खात्याची तपासणी केली असता त्यामागील 2 वर्षात 68.59 लाख रुपये विविध संस्था आणि वेगवेगळ्या खात्यांमधून जमा झाल्याचं स्पष्ट झालंय। जेरे अहद नाम दारुल उलूम गौशिया इंतजामिया संस्था ही कामगार नगरमध्ये एक संस्था आहे। त्याचे जे 3 रजिस्टर्ड मेंबर आहेत। या व्यतिरिक्त त्यामध्ये त्याच ठिकाणचा मोहम्मद एजाज अन्सारी या व्यक्तीने त्या संस्थेमध्ये जे पैसे येणारे आहेत हे त्यांनी इतरत्र न जाऊ देता स्वतःचा QR स्कॅन दिला आणि लोकांना अपील केलं की या मदरसासाठी जे काही मदत लागेल ती मदत तुम्ही या QR स्कॅनमध्ये पाठवू शकता आणि सदरचे QR स्कॅन हे त्या संस्थेचे नसून त्याचे पर्सनल आहोत। ऑपरेशन